तर मित्रांनो, इराण आणि इस्रायल मध्ये शेवटी सीज फायरची घोषणा करण्यात आलेली आहे। मित्रांनो, हे युद्ध जवळजवळ मागचे 40 दिवस सुरू होते। दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर खूप मोठ्या प्रमाणात हल्ले केले जात होते। पण आज 8 एप्रिल 2026 रोजी दोन्ही पक्षांकडून पाकिस्तानच्या मध्यस्थीने 2 आठवड्यांचा सीज फायर घोषित करण्यात आला आहे। मित्रांनो, इस्रायलने या सीज फायरला होकार दिला आहे, पण यात लेबनॉनचा समावेश नसेल असं त्यांनी सांगितलेलं आहे। इराणने संपूर्ण सीज फायरसाठी 10 अटी घातलेल्या आहेत, तर अमेरिकेने सीज फायरसाठी 15 अटी घातलेल्या आहेत। अजूनही सीज फायर कंप्लीटली झालेला नाही। हे फक्त 2 आठवड्यांसाठी सीज फायर झालेला आहे। या 2 आठवड्यात या दोन्ही पक्षांमध्ये निगोशिएशन्स म्हणजेच तडजोडी होतील आणि त्यानंतर ठरेल की कंप्लीट सीज फायर होईल की नाही। मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, या सीज फायरमधून काही उपाय निघेल आणि हे युद्ध पूर्णपणे थांबेल की 2 आठवड्यांनी पुन्हा हे युद्ध जोर धरेल? हे कमेंट्स करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद।